काय बोलते, कॉस्ट फ्रेंडली आहे इथे आणि कॉस्ट रिजनेबल आहे इथे. कारण हा तुम्ही जो मॉडेल बघताय हा तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त 150 रुपयामध्ये, 150 रुपयामध्ये फक्त आणि फक्त. सो लवकरात लवकर या, बुक करा तुमचा आवडता मॉडेल. याची प्राइस आहे 100 ते 150 रुपये. 250 रुपयापासून तर 300 350 रुपये. हो, तुम्ही मंडळी बघताय 250 पासून ते 350 एवढा कमी बजेट आणि इको फ्रेंडली मकर. बाप्पा आपले बसलेत आणि त्यांनी मॉडेल डिझाईन केलाय. बघताय म्हणजे वनराईचा मॉडेल हा ॲक्च्युली बघू शकता, अप्रतिम असा मॉडेल केला. हे बघा आतमध्ये कसं कसं दाखवलंय त्यांनी, हे बघा एकदम बघतच बसाल तुम्ही. खूप सुंदर अशी अप्रतिम रचना केली आहे. पण जे काही जंगलमध्ये प्रत्येक आहे, धबधबे म्हणा, सरोवर, नदी, झाडं, जंगल हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मोठा मॉडेल, बाप रे खतरनाक, बघतच बसाल तुम्ही. आता हा मॉडेल एकदम गडकिल्ल्यांचा डिझाईन केलेला मॉडेल आहे. वाव वाव, सुंदर असा. आणि बघता हे किती सुंदर असे रिअलिटी दाखवणारे व्ह्यूज आहेत. हे बघा असं वाटते रिअलच सगळं आहे. हे बघा वा, बघतच बसाल तुम्ही. इंडियामध्येच त्यांचे कस्टमर नाहीत तर ते युनायटेड किंगडम म्हणजे UK मध्ये सुद्धा त्यांचे कस्टमर आहेत. बघताय मी हा पार्सल तुम्ही बघताय, म्हणजे मी तुम्हाला वाटेल खोटं बोलत असेल तर हा ऍक्च्युली पार्सल आहे. 24 वर्ष झाले आम्ही इको फ्रेंडली मकर बनवतोय. 24 वर्ष मंडळी बघताय. 24 वर्षाची यांची कारकीर्द आहे. फोल्डेबल आहे. तुम्ही असं हे जे मॉडेल आहे खूप मोठा मॉडेल आहे आणि हा फोल्डेबल मॉडेल केला आहे आणि इझिली कॅरी करू. जर्मनी, अमेरिका, ऑस्ट्रेलिया सगळीकडे, जर्मनी, अमेरिका तिकडे सगळीकडे गेलेले आहेत आमचे. अरे बापरे, म्हणजे आउट ऑफ कंट्री सुद्धा. कटआउट बघताय मंडळी, ह्यांच्याकडे त्या सुद्धा डिझाईन आहेत सुंदर अशा. बघू शकता हे कटआउट लावलेले आहेत. त्यांना आनंद आहे, छंद आहे, क्रेझी आहेत ते डिझायनिंग मध्ये. सो ते घेऊन जाऊ शकतात इथून विकत. ते कटआउट सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. बघा हे तर प्राइस कटआउटची बघा 20 रुपयापासून स्टार्ट होते ती 50 पर्यंत, म्हणजे 50 रुपयापर्यंत. लवकरात लवकर या. तुम्ही जर हौशी असणार डिझाईन मध्ये त्यांचे कटआउट्स रेडी आहेत. तुम्हाला 20 ते 50 रुपयात मिळणार आहेत. नमस्कार मंडळी, मी संतोष शेरकर आपलं स्वागत करतो आपल्या ह्या मराठी भटकंती विथ संतोष या यूट्यूब चॅनलवर. आज आपली भटकंती आहे लालबागला. लालबागला याच्यासाठी की आपल्या लाडक्या बाप्पाचे पुढच्या महिन्यामध्ये आगमन होणार आहे. सो त्याच्या स्वागतासाठी आपल्याला डेकोरेशन करावंच लागणार. सो इको फ्रेंडली डेकोरेशनचे टाईप किती असणार आहेत आणि कोणकोणते असणार आहेत आणि किती त्याची प्राईस असणार आहे याची सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. सो व्हिडिओ पूर्णपणे बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती मिळून जाईल. सो व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि आता आपण निघूया. सो मंडळी आता बघताय आपण आलो प्रभा कुटीर, जे वर्कशॉप आहे, डेकोरेशनचे वर्कशॉप आहे, मोठा वर्कशॉप आहे. आणि इथे तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे इको फ्रेंडली मकर्स मिळतील. सो खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो, इको फ्रेंडली मकर. सो त्यांच्या आपण पूर्णपणे डिटेल घेणारच आहोत. हे बघताय तुम्ही, हा यांचा मोठा वर्कशॉप आहे आणि पूर्णपणे मी हा व्हिडिओमध्ये डिटेल देणार आहे. सो व्हिडिओ पूर्ण बघा आणि लोकेशन कुठे आहे, ॲड्रेस कुठे आहे, प्राईस किती आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचं डिटेल मी पूर्णपणे व्हिडिओ कॅप्चर करणार आहे. सो व्हिडिओ पूर्णपणे बघा. सो मंडळी आपण आता मी म्हटल्याप्रमाणे आता ओनर आहेत समोर, बघताय ओनरना विचारणार आहोत सगळी माहिती या वर्कशॉपबद्दल. तर ते आपल्याला ह्या वर्कशॉपबद्दल म्हणजे जे प्रभा कुटीर वर्कशॉप आहे लालबाग गणेश गल्लीमध्ये, सो त्याचे डिटेल देतील, तुम्हाला सांगतील. मॅम आता आम्हाला सांगा की हा जो तुमचा वर्कशॉप आहे, तुमचं पहिलं नाव सांगा, तुमच्या वर्कशॉपची डिटेल सांगा आणि हे कोणत्या लोकेशनमध्ये आहे, ताकी जे आपले व्ह्यूवर्स आहेत यूट्यूबचे ते ह्या लोकेशनला व्हिजिट करतील. माझं नाव जिजाऊ नानासाहेब शेंडकर. ही उच्चवी संस्थेचं जे कामकाज आहे ते मी थोड्या प्रमाणात बघते, म्हणजे बऱ्यापैकी. आणि हे आमचं वर्कशॉप आहे, हे अगदी लालबागला हायवेलाच आहे. तुम्ही गुरुकृपापासून आत आला की पहिल्याच राईड घ्या. दुसरी बिल्डिंग आहे आमची. ग्राउंडला पूर्ण प्रदर्शन चालू आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत. तुम्ही कधीही येऊ शकता. आम्ही गणेश भक्तांच्या सेवेसाठी इथे हजर आहोत. तर तुमच्या वेळेनुसार या आणि आमच्या प्रदर्शनाला भेट द्या. आणि सुट्टीच्या दिवशी पण चालू आहे.
आता मॅम मी काय बोलतोय, आता आपण मी खूप ऑलरेडी माझ्या व्ह्युअर्सना दाखवलं आहे की वर्कशॉप खूप मोठा आहे आणि सुबक आणि आकर्षित करणारे मॉडेल मकरचे डिझाईन बनवलेले आहेत. मला खूप आवडला. इवन दो मी काही जे तुमचे कस्टमर आहेत, जे ओल्ड कस्टमर आहेत, त्यांचीसुद्धा माहिती घेतली. त्यांनीसुद्धा सुबक असा रिव्ह्यू दिला आहे. म्हणजे काहीतरी ह्या वर्कशॉपचं वैशिष्ट्य आहे. सो आपण आता बोललात की जे इको फ्रेंडली आहे. इको फ्रेंडली म्हणजे काय, जे आपला जर सध्याचा इन्व्हायरमेंट बघताय तो खूप प्रदूषित झाला आहे. सो त्याच्यासाठी आपण आपला काहीतरी हातभार लावू शकतो की तो आपले जे गणेशोत्सव जे मंडळ आहेत. सो काही वेळा काय होतं की काही मंडळ थर्माकोल पहिले यूज करायचे आणि त्याचा वेस्टेज व्हायचा आणि ते पूर्ण वातावरण प्रदूषित करून टाकायचे. त्याच्यासाठी तुम्ही ही जी संकल्पना मांडली आहे ती खूप छान आहे की आपल्याला इको फ्रेंडली बनवायचं आहे आणि वातावरणाला हानिकारक न करता आपण आपले जे सण आहेत ते सेलिब्रेट करायचे आहेत. बरोबर. सो हा तुमचा एक उद्दिष्ट आहे. सो मला हा तुमचा उद्दिष्ट खूप आवडला. तर आता आपण पुढे आता मकरची माहिती घेऊया. त्याची प्राईस किती आहे, कॉस्ट. सो आता आपल्याला मॅडम सांगतील. आता हा समोर तुम्ही मंडळी मकर बघताय, हा किती साईजचा आहे मॅडम? हा जवळजवळ याच्यामध्ये 4 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. आणि हा आपल्या मोठे हॉल वगैरे असतात त्याच्यात ऍडजस्ट करता येऊ शकावं असं साईज केलेलं आहे. हा जवळजवळ 5.5 फुटापर्यंत कळसापर्यंतची उंची आहे त्याची. आणि याच्यापेक्षा मोठे आहेत पण तेवढी घरं उंच नसतात आपली. बरोबर. मुंबईमध्ये बरोबर. कारण कोकण पट्ट्यामध्ये घरं उंच असतात, जे मंडळ आहेत ते घेऊन जाऊ शकतात. सो तर ह्याची प्राइस आम्हाला सांगा ना. याची प्राइस 14 ते 15,000. 14 ते 15. सो मंडळी नक्की व्हिजिट करा. खूप कमी किमतीत आहे हे मॉडेल. हे तुमचा 4 फुटाचा गणपती इथे बसू शकतो आरामात. कागद आहे म्हणून काही घाबरण्याचं कारण नाही. बरोबर. हे मजबूत आहे एकदम. मजबूत आहे आणि हे इको फ्रेंडली सर्व. हो. यांचं विघटन जमिनीत टाकलं तुम्ही तर अगदी अर्ध्या तासात याचं विघटन होतं. ओके. आणि जमिनीला काही हानिकारक नाहीये. याची कलरची रंगसंगती पण इको फ्रेंडली आहे. ओके. चला आपण हा मॉडेल बघूया. आता हा आपला शिवबा म्हणजे आपले महाराष्ट्राचे राज्याचे प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा मॉडेल डिझाईन केलेला. सो मॅम तुम्ही सांगा ह्या मॉडेलची प्राइस किती आहे? या मॉडेलची पण 8 ते 8.5 पर्यंत. 8 ते 8.5. असा सेम टू सेम तुम्ही मॉडेल बनवता, ह्याच्यामध्ये काहीच फरक नसतो? नाहीतर कस्टमर काय बोलतात? अच्छा. हा. नाहीतर मग असे काय, हा असे पब्लिक काय करतात, दाखवतात वेगळं आणि जे आपल्याला विकत घेतलेला मॉडेल वेगळा असतो. असं काही होत नाही? नाही. जे आमचे ग्राहक आहे बरोबर 25 वर्षाचा आहे. हो. 25 वर्षापासून बघताय मंडळी कारकीर्द यांची चालू केली आहे. 25 वर्षाची कारकीर्द यांची आणि खूप नावाजलेलं आहे वर्कशॉप आहे मंडळी. तुम्ही नक्की व्हिजिट करा. तुम्हाला इथे बार्गेनिंग होईल, कमी करतील मॅडम. आपल्या युट्यूबच्या चॅनलचं नाव सांगून डिस्काउंट देणारच आहेत. नक्कीच आमच्या. चला आपण आता दुसरा मॉडेल बघूया. आता हा बघताय मॉडेल, हा ह्याच्यामध्ये किती फूटचा गणपती बसू शकतो? सिद्धिविनायकचीच प्रतीक आहे. सिद्धिविनायकचं प्रतीक आहे ना? साईज आहे याच्यामध्ये. सिद्धिविनायक मध्ये आपण जो मोठा बघितला त्याच्यात मीडियम साईज आहे. कारण काही लोकांना डायनिंग टेबल किंवा टिपॉयवरतीच बसवतात गणपती, तेवढीच मुंबईमध्ये उपलब्ध असते जागा. आणि या गोवर गणपतीसाठी ऍडजस्ट केलेला आहे. अच्छा. हा गवर आणि गणपती दोघांसाठी आहे. हे तुम्ही बघू शकता ऍडजस्टमेंट इथे. इथे साईज आहे. इथे तुम्ही गवर गणपतीसाठी खास करून हा स्पेशल डिझाईन बनवला आहे. हे बघा ह्याची डिझाईन आणि ह्याची आपण प्राइस विचारणारच आहोत. सो मॅडम ह्याची प्राइस किती आहे? 7,500 पर्यंत बघू शकताय तुम्ही. हा 7,500चा मॉडेल आहे, मकर डिझाईन आहे. आणि ह्याच्यामध्ये किती फूट पर्यंत गणपती बसू शकतो? 3 फुटाची आरामात मूर्ती बसू शकते. इवन दो गौरी जी असतात त्या सुद्धा बसू शकतात. आता आपण दुसरा एक मॉडेल बघतोय. हा एक सुबक असा मॉडेल आहे. ह्याची प्राइस किती आहे मॅडम? हे तुम्ही प्राइस बघताय 2,900 लावलेले आहे प्राइस, पण तुम्हाला 2,500 पर्यंत मिळून जाईल. नक्की आपल्या युट्यूबचं नाव सांगा, डिस्काउंट नक्की देणार. आता हा एक छोटासा आणि सुबक असा मॉडेल बघताय तुम्ही. जे बजेट आहे, कमी बजेटमध्ये घेतात त्यांच्यासाठी हा मॉडेल डिझाईन केला आहे. ह्याची प्राइस किती आहे आपल्याला? ह्याची प्राइस दिली 1,490 आहे. कमी करू शकतील थोडेफार. नक्की व्हिजिट करा. चांगला मॉडेल आहे, बजेटवाला मॉडेल आहे. हा तुम्ही मॉडेल बघताय, आता जस्ट मॉडेल बघितलं त्याच्यापेक्षा कमी आहे. ह्याच्यामध्ये 2.5 ते 2 फुटाची मूर्ती बसेल आरामात. 2 फुटाची मूर्ती बसू शकते. आता ह्याची प्राइस किती आहे मॅडम? ह्याची 2500 रुपये. ह्याची 2500 रुपये मित्रांनो प्राइस आहे. लवकरात या, लवकरात बुक करा. थोडेसे याच्यामध्ये कस्टमाइज करत असेल तर कस्टमाइज करून देतील.
आणि छान असं तुम्हाला सुबक असं डेकोरेशन करून देतील. नक्की व्हिजिट करा. ह्याची प्राइस आहे 2,500. 2 फुटाची मूर्ती बसू शकते आरामात. आणि हा बघा बाप्पाचंच मॉडेल ठेवलेलं आहे, हे तुम्ही बघताय. ह्याची प्राइस किती आहे मॅडम? त्याची 3,000 पर्यंत आहे. 3,000 पर्यंत ह्याची प्राइस आहे. बघताय किती स्पेस आहे बघा. मी स्पेस सुद्धा दाखवतोय कारण का आपले फ्रुट्स असतात, फळं असतात, नैवेद्य असतो, तो आपल्याला ठेवावा लागतो. त्याच्यासाठी मी पूर्णपणे दाखवतो. ह्याच्यामध्ये जागा खूप आहे. एकदम सुबक असं डिझाईन आहे. आता हा आपण किल्ल्याचा डिझाईन बघताय. छोटं मॉडेल आहे. एकदम भारी मॉडेल बघताय तुम्ही किल्ल्याचं. वाव, अप्रतिम अप्रतिम कलाकृती बघताय तुम्ही. सुंदर असा मॉडेल. ह्याची किती प्राइस आहे मॅडम? ह्याची प्राइस 3,500 पर्यंत प्राइस आहे. थोडीफार खालीवरती होऊ शकते. याच्यामध्ये आपल्याला ऍडजस्ट करू शकतो, त्याप्रमाणे थोडंसं मटेरियल रेट वाढतो. बरोबर. कारण उंची हवी असेल तर ते बॉक्स थोडेसे. हो. सो मंडळी, तुम्हाला जर कस्टमाइज करून पाहिजे असेल उंची, हाईट, त्याच्यानुसार ती कॉस्ट वाढेल किंवा कमी होईल. ठीक आहे. कमी होईल म्हणजे तुमचा कमी असेल हाईट तर कमी होईल. वाढवायची असेल हाईट तुम्हाला किंवा रुंदी वाढवायची असेल तर तुमचे प्राइस थोड्यानुसार वाढेल. सो खूप सुंदर असा मॉडेल होता हा. आणि हा बघताय मॉडेल पर्यंतचे. ओके मंडळी, हा खूप सुंदर असा मॉडेल आहे. 1,000 मध्ये कॉस्ट आहे. आणि हा वन पीस आहे पूर्ण. आणि हा वन पीस आहे, फोल्डेबल पीस आहे. घेऊ शकता लवकर, बुक करा लवकरात लवकर. खूप कॉस्ट कमी आहे. 1,000 मध्ये, फक्त 1,000. आणि छोटे आहेत 1 फुटाच्या मूर्ती. आणि इकडे सुद्धा बघू शकता. हे या 1 फुटाच्या मूर्ती आहेत. हे बघा, हे 1 फुटाच्या मूर्ती आहेत. या सगळ्या 1 फुटाच्या मूर्ती आहेत. ह्यांचा प्राइस कुठून ते कुठपर्यंत आहे सुरू होतं? 250 रुपयापासून तर 300-350 रुपये. हो, तुम्ही मंडळी बघताय 250 पासून ते 350, एवढा कमी बजेट. आणि इको फ्रेंडली मकर. बाप रे बाप, किती भारी. तुम्ही बघतच बसाल. 250 ते 350 पर्यंत हा मॉडेल बघताय. एवढ्या स्वस्त, आणि एवढ्या स्वस्त कुठेच तुम्हाला मिळणार नाही. हे बघताय, खूप सुंदर असे मॉडेल आहेत. हे बघा मॉडेल, खूप सुंदर मॉडेल आहेत. हे जे सगळे मॉडेल आहेत तुम्हाला 250 ते 350 मध्येच मिळणार आहेत. सो नक्की विजिट करा. एवढा कमी रेट आहे. सो हा एक तुम्ही मॉडेल बघताय मंडळी. आणि इथे वेगवेगळ्या रचना आहेत आणि अप्रतिम कलाकृती तुम्ही बघताय गड किल्ल्यांची. मॅडम, ह्याचं प्राइस किती आहे? हे बघा, इथे याची प्राइस आहे. हे बघा, प्राइस सुद्धा बघू शकताय तुम्ही. 4,500 ते 5,500 पर्यंत आहे. इथे पण तेच आहे. जसं तुमची रुंदी असेल, उंची असेल, त्याप्रमाणे आपण इथे कॉस्ट ॲडजस्ट करू शकतो. काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला इथे आल्यावर चांगले उत्कृष्ट अशी प्राइसमध्ये तुम्हाला मिळणार आहे, अशी माझी गॅरंटी आहे तुम्हाला. हे बघा, हा बघा, ह्याचा मोठा मॉडेल आहे. आता जसं आपण छोटा मॉडेल बघितला होता. ह्याची प्राइस किती आहे मॅडम? प्राइस बघताय 2,000 पर्यंत तुम्हाला मिळेल हा मॉडेल. आणि हा बघा, सुंदर असा मोठा मॉडेल आहे. हा बघा. आणि हा तुम्ही मॉडेल घेऊ शकता मंडळसाठी, सोसायटीसाठी. उत्कृष्ट असा डेकोरेशनचा मॉडेल बनवला आहे. ह्याची प्राइस किती आहे? 12,000 ते 13,000 पर्यंत तुम्हाला मिळू शकेल. आणि हा पण ऍडजस्ट करणार आहे. हे सगळे जे मॉडेल आहेत ना, ते ऍडजस्टेबल आहेत. म्हणजे तुम्ही फोल्डेबल करू शकता आणि इझिली कॅरी करू शकता. आणि दुसरी गोष्ट, कमी जास्त करू शकता टेबल प्रमाणे. बरोबर. तुमचा जसा तुम्ही जो डेकोरेशनसाठी स्टेज बनवणार आहोत, त्या स्टेजच्या हाईटनुसार किंवा रुंदीनुसार तुम्ही हे कमी जास्त ऍडजस्ट करू शकता डिझाईन. आता हा त्याच्यापेक्षा थोडंसं लाईन वेगळी डिझाईन आहे थोडी. हे बघा, ह्याचं प्राइस पण किती आहे मॅडम? याचे 9,000 आहे. ह्याचे 9,000 पर्यंत तुम्हाला मिळून जाईल. खूप सुंदर असा मॉडेल आहे. हे बघा, सुंदर असा मॉडेल आहे. वेगवेगळे त्याच रचना दाखवल्या. आता रचना हे डिझाईन त्याच आहेत. म्हणजे मॅडम सांगतात की या रचना वेगवेगळ्या दाखवलेल्या आहेत. त्यांच्या कमी जास्त हाईच, जी साईज असते आपल्या कमी जास्त आहे. तुम्हाला डिझाईन आणि थोडेसे डिझाईनमध्ये फरक दिसेल. हे बघा, इकडे लेफ्ट साईडला बघताय थोडंसं डिझाईनमध्ये फरक आहे. राईट साईडमध्ये थोडंसं डिझाईनमध्ये फरक आहे. आणि साईज कमी जास्त आहे. 3 फुटाची मूर्ती आरामशीर. आता ह्याच्यामध्ये आपण बघू शकता, मॅडमने सांगितलं 3 फुटाची जी मूर्ती आहे ती आरामात बसू शकते. हा, हे बघा, आता मॅडमने खूप चांगलं असं सांगितलं की इथे तुम्ही गणपती सुद्धा, म्हणजे गवर सुद्धा बसू शकता. आणि त्याच्यासाठी खूप चांगला असा स्पेस दिला त्यांनी. आणि तुम्ही करू शकतो अजून पण हवा असेल तर.
त्यांच्याकडे टेबल असेल, तो कव्हर करायचा असेल तर तोही करू शकतो. बरोबर. आता हा खूप मोठा असा तुम्ही डेकोरेशन बघताय, बाप रे बाप, खूप मोठा असा डेकोरेशन. आणि हे मोठे डेकोरेशन जे आहे ते मंडळासाठी यूज करतात, पण एवढे सुबक आणि देखणे असे डेकोरेशन बनवलेत ना त्याने, बघतच राहावेत. हे बघा, तर हा जो दाखवलाय आम्ही जागेनुसार अर्धा भागच दाखवलेला आहे, याच्यात डबल इकडे होऊ शकतो. अच्छा, जागेच्या, आता हा जो वर्कशॉपच्या जागेनुसार त्यांनी काय केलंय, अर्धाच भाग दाखवलाय. तुम्ही अजून अर्धा भाग ही करू शकतो, परंतु आता इथे जागा कमी आहे त्याच्यामुळे आपण ऍडजस्टमेंट त्यांनी केलाय. पण खूप मोठा आहे आणि खूप असा मोठा असा यांचा डिझाईन आहे हा. हे मंडळासाठी यूज करू शकता तुम्ही, सोसायटीसाठी यूज करू शकता मंडळी. आणि याच्यात 9 ते 10 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. आणि ह्याच्यामध्ये त्यांच्याप्रमाणे 9 ते 10 फुटाची मूर्ती आरामात बसेल. खूप मोठा आहे. ही जी आम्ही सुविधा दाखवली, कारण मंडळांकडे कॅटरिंगचे टेबल वगैरे असतात, कोणतरी असतं त्यांच्यातलं, तर हे टेबल लावले की त्यांचा हा स्टेज तयार होतो खाली. अच्छा, म्हणजे तुम्ही हे बघा किती महत्वाचं आहे ॲडव्हान्टेज त्यांनी सांगितलं आहे की हे जे बघताय तुम्ही खाली झालर, ती झालर सुद्धा तुम्ही यूज करू शकता, युटिलाइज करू शकता. जे मंडळाचे कॅटरर्स असतात, जे खाण्याचे राईट टेबल असतात, सो त्यांच्या ॲडजस्टमेंटनुसार त्यांनी झालर दिले, ती तशी तुम्ही ॲडजस्टमेंटनुसार झालर कस्टमाइज करू शकता. हे बघा, झालर जी खालची झालर बघता ना ते, आणि बाप्पा इथे जमिनीवर बसणार आणि मूर्ती उंच डेकोरेशन राहणार. बरोबर बरोबर, पाहिजे तसं हाईटला करू शकतो. आणि हा बघा अजून एक मोठा डेकोरेशन कलाकृती बघा, एकदम सुंदर अशी मोठी कलाकृती. तुम्ही बघतच बसाल इकडे आल्यावर. एकदा व्हिजिट करा, नक्की व्हिजिट करा या वर्कशॉपला, तुम्हाला नक्की आवडेल. सो हे बघताय केवढं मोठं मॉडेल आहे, एकदम मोठं प्रचंड असं मॉडेल आहे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा 10 ते 12 फूट मूर्ती आरामात पाहिजे तसं ऍडजस्ट करू शकतो. आणि मॅडम यांची प्राइस सांगितली नाही मला. हा जो तुम्हाला जातो 40,000 पर्यंत. हा जो मॉडेल बघताय मंडळी तुम्ही, हा 40,000चा मॉडेल आहे. आणि त्याच्याच राईट साईडला आता मी दाखवला मूर्ती, हा बघा, हा मॉडेल बघतोय, ह्याची प्राइस 28,000पर्यंत. हा 28,000पर्यंत तुमचा मॉडेल आहे आणि खूप मोठा मॉडेल आहे. सो हे मंडळासाठी आणि जे सोसायटीसाठी बाप्पा बसवतात, तर त्यांच्यासाठी खास करून त्यांनी मॉडेल बनवलेत. हे 2 मोठे मॉडेल आहेत. हा लेफ्ट साईडचा मॉडेल बघताय तुम्ही, तो 40,000पर्यंत आहे, जसं साईज असेल त्याच्यावर. आणि हा 28,000पर्यंत मॉडेल बघताय. अजून एक गड किल्ल्याचा मोठा मॉडेल, बाप रे, खतरनाक, बघतच बसाल तुम्ही. आता हा मॉडेल एकदम गड किल्ल्यांचा डिझाईन केलेला मॉडेल आहे. वाव वाव, सुंदर असा. आणि बघता हे किती सुंदर असे रिअलिटी दाखवणारे व्ह्यूज आहेत. हे बघा, असं वाटते रिअलच सगळे आहेत. हे बघा, वा, बघतच बसाल तुम्ही. असं रिअलिस्टिक जे असतं ना मॉडेल, ते त्यांनी रिअलिस्टिक मॉडेल बनवलं आहे. सुबक अशी कलाकृती आहे. वा, त्याच्यामध्ये मेन म्हणजे जो काही आपल्या महाराजांचा खजिना आहे, तो इथे कलाकृती रूपाने दाखवण्याचा. अच्छा, महाराजांचा जो खजिना आहे मॅडम बोलतायत, तो कलाकृतीच्या रूपाने प्रदर्शित केलाय. तोफा वगैरे बघा, काही प्रतीक आहेत गडांवरती, बरोबर, ते आताच्या पिढीला कळावेत, कारण सगळे जाऊ शकतात असं नाही. बरोबर, मुलांना तर वेळच नसतो सो मोबाईल. अरे हा खूप चांगला असा संदेश आहे. किंवा हत्यारं आहेत महाराजांची. सो ती हत्यारं तुम्ही बघू शकता, ढाल बघू शकता. आणि हे बघा छोटे मोठे तोफ, बापरे, तोफ बघू शकता. हा प्रतापगडाचा मॉडेल बनवला आहे मंडळी. हे तोफ बघू शकता. हा प्रतापगडाचा मॉडेल आहे. इकडे जंजीर आहे आणि इकडे जंजीर आहे. आणि ते जगदेश्वर मंदिर आहे शिवनेरीवरचं. हा, हे बघताय तुम्ही, जगदेश्वर मंदिर सुद्धा आहे. मॅडम सुंदर अशी माहिती सांगतायत आपल्याला. हे बघा, जगदेश्वर मंदिराचं, म्हणजे हा प्रतापगडाचा मॉडेल बनवलाय त्यांनी. खूप सुंदर अशी कलाकृती आहे, रिअलिस्टिक आहे. आणि मावळे वगैरे पण दाखवलेले सगळे हे घेऊन, आणि त्याच्यावर एक कविता केलेली सरांनी. हो, याच्यावरती ही कविता बघू शकता. पुत्र जिजाऊचा पुत्र, शिवनेरीचा पुत्र, महाराष्ट्राचा यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत. खतरनाक अशी कविता लिहिली आहे. त्याच्यावरती दुसरी आहे तिकडची, इकडे सुद्धा दुसरी बघू शकता कविता आहेत. आणि हा संदेश खूप महत्त्वाचा आहे, कारण आपले जेव्हा मोठे मंडळ असतात किंवा सोसायटी जे असतात, ते सगळे बापाचं दर्शन घेतात, तेव्हा हे जे मेसेज आपण पोचवलं आहे, तर खूप चांगलं अशी आपण काहीतरी चांगलं कार्य करतोय. सो इकडे बघा, इकडून नीरा तिकडून कोयना, गाणी गाती प्रतापगडाच्या पराक्रमाची, कौर्याचा
ची अन्न शौर्याच्या जयाची. सो मंडळात थोडं वाचण्यामध्ये थोडं माझी गडबड होत असेल तर सांभाळून घ्या. पण एकदम भारी अशी कविता लिहिली आहे. ही कविता बघू शकता तुम्ही. हे बघा, हे असे इकडे यांचा गोडाऊनच आहे. सो डिझाईन चालू आहे त्यांची. हे बघा, हे डिझाईन चालूच आहे. हे म्हणजे एक गोडाऊन त्यांचं रॉ मटेरियल त्यांनी डिफाईन केलं आहे. पूर्णतः झाले नाहीत. हा मॉडेल बघताय, हा जयपूर पॅलेस घरच्यासाठीचे. अच्छा, हा घरच्यांसाठी जयपूर पॅलेस. पॅलेस. हे बघा, म्हणजे कोणाला हाईट वाढवायची असेल तर याच्यामध्ये वाढवू शकतात. त्याच्या डबल रचना दाखवलेल्या आहेत. हा मोठा रचना आहे. ह्यांची प्राइस किती आहे मॅडम? किती ते किती आहे? 3-3.5 रुपयापर्यंत आहे. ह्या जो मॉडेल बघताय मंडळी त्याची 3.5 पर्यंत आहे. आणि हा जो छोटा मॉडेल बघताय त्याची प्राइस आहे याची 2500 2600 पर्यंत मिळेल. अजून पुन्हा तेच सांगतोय मी तुम्हाला, कारण जसं तुमचं साईज असेल तसे तुमची प्राइस वाढत जाईल आणि त्याप्रमाणे प्राइस ॲडजस्ट केली जाईल. सो नक्की या व्हिजिट करा. हा बघा केवढा मोठा मॉडेल आहे. ही पण गोवर गणपतीसाठी दाखवलेली प्रतिमा, कारण इथे मध्ये बाप्पा बसतो मध्ये आणि इकडे गोवर ते बसवू शकतो आणि याला वाढवू शकतो. ओके. आणि हा खूप मोठा आहे, ॲडजस्टेबल आहे, फोल्डेबल आहे. सो 4 फुटाची मूर्ती सहज ह्याच्यात आरामात 4 फुटाची मूर्ती सहज बसू शकेल. आणि हा सुंदर असा मॉडेल. आता मॅडम यांची सांगतील किंमत कशी आहे. हा जंगलाची मॉडेल बघतोय, ही कलाकृती. वनराई ठेवलेले आहे. अच्छा, नावच वनराई आहे. सो याची मॅडम प्राइस किती आहे? याची 2900 रुपये. 2900 रुपयामध्ये हा पूर्णतः तुम्हाला मॉडेल मिळेल. अगदी हा 5 मिनिटात उभा राहतो. अरे बापरे. चांगल्या प्रकारे अजूनही सजवू शकता. इथे भुसा वगैरे टाकला आणि असे गोळे वगैरे लावले, दगड वगैरे. तेवढं आम्ही काम करू शकलो नाही. दाखवलं होतं ते लोक मात्र आम्हाला तसं करून द्या. ओके, कस्टमाइज करू शकता आरामात. खूप सारे कस्टमायझेशन करू शकता. हा तुमचा त्यांचा मॉडेल आहे. हा डिझाईनचा मॉडेल आहे. तुम्ही आतमध्ये कसं कस्टमाइज करताय ते तुम्ही करू शकता. काही लोक खूप छान प्रकारे सजवतात आणि एकदम सुंदर असा अप्रतिम असा कलाकृती आहे. आता अजून एक बघा, बाप्पा आपले बसलेत आणि त्यांनी मॉडेल डिझाईन केलं आहे. बघताय, म्हणजे वनराईचा मॉडेल. हा ॲक्च्युली बघू शकता अप्रतिम असा मॉडेल केला. हे बघा आतमध्ये कसं कसं दाखवलं आहे त्यांनी. हे बघा, एकदम बघतच बसाल तुम्ही. खूप सुंदर अशी अप्रतिम रचना केली आहे. पण जे काही जंगलमध्ये प्रत्येक आहे, धबधबे म्हणा, सरोवर, नदी, झाडं, जंगल हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. झाडांवरती पण पक्षी, प्राणी दाखवलेले. हो हो हो, तुम्ही बघू शकता आतमध्ये खूप असं सुंदर असं पक्षी. आणि हे तुम्ही बघताय, हे बघा छोटे मोठे पक्षी बघताय. हे चांगली अशी कलाकृती त्यांनी दाखवली. ह्याची प्राइस किती आहे मॅम? याची 4000 पर्यंत आहे. सो हा तुम्हाला मॉडेल जो आहे 4000 पर्यंत मिळून जाईल. नक्की व्हिजिट करा. खूप सुंदर असा मॉडेल आहे. छोटे जी डिटेलिंग असते ती केली त्यांनी कम्प्लीट. आणि सगळी जी डिटेलिंग आहे ना, त्यांचा काही ना काही महत्त्वाची त्याच्यातून संदेश दिला जातोय. तो संदेश खूप महत्त्वाचा आहे. ह्या जुन्या परंपरा आणि रूढी होत्या त्या आत्ताच्या पिढीला माहिती नसतील, तरी हा तुम्ही असं मॉडेल घेऊन जा आणि चांगला असा संदेश देऊ शकता तुम्ही. हे बघा एकदम भारी. सो आता आपण हा झोपाळ्याचा करतोय. हा सुंदर अशी मगाशीच दाखवला तुम्हाला. मॅडम ह्याची प्राइस किती आहे? याची प्राइस 4000 पर्यंत आहे. 4000 पर्यंत आहे. आणि मजबूत आहे का? ह्याच्या आतमध्ये काय आहे? हे जे स्टँड आहे त्याच्या आतमध्ये कसलं आपण ठेवलं? काहीच नाही याच्यामध्ये. अच्छा, पेपरच आहे, म्हणजे हलका एकदम, म्हणजे वजनदार नाहीये. झुलत नाहीये कारण हा स्थिर आहे. अच्छा, स्थिर असणार. बरं, ऑब्विसली. आणि इथे आम्ही प्लाय दिलेला आहे. याच्या खाली तुम्ही रद्दी पेपर वगैरे. अच्छा, इथे प्लाय पण तुम्ही दिलेला आहे ऑलरेडी, म्हणजे मजबूत आहे. बेस तुमचा मजबूत आहे. त्याच्यावरती तुम्ही बाप्पा ठेवू शकतो. अच्छा, रद्दी किंवा पुस्तकं, म्हणजे मग ते बाप्पाचं वजन घेणार. ओके. आता ह्याची प्राइस किती आहे मॅडम? याची 4 ते 4500 पर्यंत. 4 ते 4500 पर्यंत आहे. आणि हे बघताय तुम्ही सुंदर असा मगाशीच दाखवला तुम्हाला. ह्याची प्राइस किती आहे? याची 1500 पर्यंत. 1500 पर्यंत तुम्हाला हा चांगला सुंदर असा इको फ्रेंडली मकर मिळून जाईल. हा वन पीस आहे, अगदी 5 मिनिटात उभा राहतो. अच्छा, डोम वरती केला उभा, खांब बनवले की अगदी इझी होतो. हो हो, नक्की नक्की. हा बघा ह्याच्याहून छोटा आता आपण बघितला त्याच्यापेक्षा हा छोटा. ह्याची प्राइस किती आहे? आपण याची 3900 आहे. 3900 प्राइस आहे. खूप सुंदर असं आहे, एकदम भारी आहे. हा बघा छोटासा अजून एक दुसरा. हा फक्त गणपती बाप्पासाठी. गणपती बाप्पासाठी तुम्ही ऍडजस्ट करू शकता. टीपॉयवर आपण ऍडजस्ट करू शकतो, छोटासा टेबल प्रमाणे.
ह्याची प्राइस किती आहे मॅडम? याची 1500 पर्यंत. 1500 पर्यंत ह्याची प्राइस आहे. हा तुमच्या अजून एक चांगला सुबक अशी मॉडेल बघताय मकर. हा गणेश म्हणून आहे, गणेशचा दरबार असं. गणेश दरबार असं ह्या मकरचं नाव आहे हे. आणि याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न ह्या दासी दाखवल्या सेविका बाई. अच्छा, ह्या सेविका दाखवलेल्या आणि आहेत. हे बघताय तुम्ही सेविका असं मॅडमचं म्हणणं आहे. हे बघताय तुम्ही जसं मकरला दाखवलेलं असतात आपल्या जुन्या याच्यामध्ये विंडो वगैरे. आणि हे सगळे कर्टन वगैरे दाखवलेले जे बारीक म्हणजे खूप छोटे छोटे डिटेलिंग दाखवलं आहे दाखवलेलं आहे. आणि अगदी सुंदर आहे. हा वन पीसच आहे. अगदी हा 10 ते 15 मिनिटात. ह्याची प्राइस किती आहे आपल्याला? याची 4500. 4500 पर्यंत हा मॉडेल तुम्हाला मिळून जाईल. खूप छोट्या छोट्या डिटेलिंग आहेत. 3 फुटाची मूर्ती आरामशीर. आणि 3 फुटाची मूर्ती बसून जाईल इथे. आता हा बघताय छोटासा मॉडेल, एकदम सुबक असा मॉडेल बघताय. ह्याची मॅडम प्राइस किती आहे? याची 1990 आहे. 1990 फक्त. हा ओके. आणि हा वन पीस आहे. याची फक्त लोड बनवले तर अगदी 10 मिनिटात तुम्हाला उभा. म्हणजे ऑटोमॅटिकली सेटअप आहे. तुम्हाला काहीच त्याच्यामध्ये करायचं नाही आहे. घेऊन जा, एकदम इझी कॅरी आहे. आणि घेऊन गेल्यावर तुम्हाला पटाक 5 मिनिटात तुम्ही सेटअप करू शकता. ते आपण मोठं बघितलं त्याच्यातलं छोटी प्रतिकृती आहे. हा ह्याचा प्राइस किती आहे मॅडम? ह्याचा प्राइस तुम्ही मंडळी बघतायत 1400 रुपयाला हा तुम्हाला मॉडेल मकरचा मॉडेल मिळून जाणार आहे. 1490 म्हणजे 1400 पर्यंत मिळून जाईल तो. ठीक आहे. हा बघा छोटा कलाकृती. मगाशी आपण वनराईची मोठ्या कलाकृती बघितला. हा छोटा कलाकृती आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही कस्टमाइज डिझाईन करू शकता. ह्याचा प्राइस किती आहे? 950 पर्यंत. बघा खूप कमी किंमत आहे, रिजनेबल किंमत आहे. तुम्हाला 950 रुपयामध्ये मिळून जाईल, कमी सुद्धा होईल. आणि हे छोटे छोटे असे मॉडेल आहेत. याचे 150 रुपयापर्यंत अगदी लोक कमी असतात त्याच्यामध्ये. अच्छा, हा बघा, हा तुम्ही अजून बघा. अजून मी ते काय बोलते, कॉस्ट फ्रेंडली आहे इथे आणि कॉस्ट रिजनेबल आहे इथे. कारण हा तुम्ही जो मॉडेल बघताय हा तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त 150 रुपयामध्ये, 150 रुपयामध्ये फक्त आणि फक्त. सो लवकरात लवकर या, बुक करा तुमचा आवडता मॉडेल. हा काही लोकांना ओपन डेकोरेशन नको असतं, बंद हवं असतं. अच्छा, हा बंद घुमटवाला डेकोरेशन आहे. म्हणजे तुम्ही जे वरून काही कचरा नाही पडला पाहिजे बापांवर. काही लोकांचं ते माती वगैरे वरती असते लावलेले. हा, त्याच्यामुळे ते पण दिसतं त्यांना. आणि बरोबर. काही लोकांना ओपन डेकोरेशन नाही आवडत. ते असे 2-3 प्रकार आम्ही ठेवलेले. बरोबर. तर हा आपल्याला डिझाईनचं किती रुपयाला आपण, म्हणजे कसं आहे की कॉस्ट कसं आहे? 1600 रुपयापर्यंत. 1600 रुपयामध्ये बाबा बघताय. एकदम ह्याच्यावरती मुकुट आहे, म्हणजे घुमट बोलतात आपण. कळस दाखवलाय, कळस सुद्धा दाखवलाय. हे बघा, कळस सुद्धा दाखवलाय आपण. सुंदर अशी कलाकृती बघताय तुम्ही. हे तुम्हाला फक्त आणि फक्त 1600 रुपयाला मिळणार आहे. हा बघा, ह्याचा सुद्धा घुमट आहे वरती, म्हणजे पॅक आहे. म्हणजे काय, कोकणामध्ये कशी उतरते छपरांची देवळ आहेत, तर त्याची कलाकृती. अच्छा, कोकणाच्या दृष्टिकोनातून आपण केलाय. जे घर आहेत त्याच्या दृष्टिकोनातून आपण दाखवलाय. कोकणामध्ये मकर पण मंदिरं पण अशीच उतरच्या छपरांची कौलारू, त्याची प्रतिकृती आहे. आतमध्ये पण बघा तुळशी वृंदावन वगैरे सगळं डिटेल दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे बघा, खूप सुंदर असा डिटेलिंग केलंय. इथं तुळशी वृंदावन बघताय तुम्ही, म्हणजे कोकणाचा एक भाग असा दाखवलाय. कोकणाची कलाकृती दाखवली आहे इथे. ह्याचा प्राइस किती आहे मॅडम? याची 1250 रुपये. ह्याचं प्राइस आहे मंडळी 1250 रुपये, फक्त आणि फक्त 1250. अजून एक छोटा कलाकृती बघताय तुम्ही, घुमटवाल्याची छोटी साईज. ह्याचे प्राइस किती आहे? हा 1200 रुपयाप्रमाणे मिळून जाईल, फक्त 1200 रुपये. आता अजून एक मोठी कलाकृती बघताय. गणेश महाराजचा हा प्रकार आहे. याची किंमत आहे 2500 पर्यंत. हो, फक्त 2500 रुपये. किती फुटापर्यंत गणपती राहू शकतो? 3 फुटाची मूर्ती चांगला कम्फर्टेबल बसू शकते. आणि प्राइस सांगताय 2500 रुपये. मंडळी, आता आपण एक जे मंडळ आलंय त्यांचाच आपण रिव्ह्यू बघूया. हे जे मंडळ आहे खूप वर्षापासून इथे येत आहे आणि त्यांच्याकडून माहिती घेऊया आपण. सो दादा, तुम्हाला काय वाटतंय ह्या वर्कशॉप बद्दल? कारण मी आता बघितले ना, खूप सारे सुबक असे आणि नाजूक डिझाईन आणि नक्षीदार बनवलेले मॉडेल्स आहेत. आणि तुम्ही का ह्या वर्कशॉपलाच तुम्ही का सिलेक्ट केला? कारण की हे सर्व इको फ्रेंडलीचं आता एन्व्हायरमेंट चालू आहे. सर्व हे कार्डबोर्डचे सर्व बनवलेले आहेत. नो प्लास्टिक बिस्टिकचं काही जास्त उपयोगी केलेलं नाही आहे, म्हणून आम्हाला हे
आवडले सर्व डेकोरेशन त्या लोकांनी केलेलं. ओके. आणि आम्ही 4-5 वर्षापासून सो बोलत एकदम रिझनेबल प्राइस आहे. ओके. जास्त काय हाय प्राइजेस नाही. ओके. सो मंडळी, आपण दुसऱ्या कस्टमरकडून सुद्धा रिव्ह्यू घेतो यांच्या वर्कशॉपबद्दल आणि यांच्या मकर जे ऑलरेडी यांनी 4-5 वर्षापासून हे सुद्धा मकर ॲक्च्युली यांच्या जे इको फ्रेंडली मकर्स आहेत ते घेतात आणि आपल्या बाप्पाला सुशोभित करत असतात. सो मित्रांनो, मला सांगा तुम्ही कधी वर्षापासून तुम्ही इथे ह्या वर्कशॉपला व्हिजिट करताय आणि का करताय? म्हणजे यांचे खूप सारे सुबक आहेत. मी आता ऑलरेडी मी दाखवलं आहे की खूप चांगला असा मोठा वर्कशॉप आहे यांचा आणि सुबक असे मकर डिझाईन केलेले आहेत. सो तुम्ही ह्या वर्कशॉपबद्दल काही सांगू शकता का? आम्हाला याचं रेफरन्स पण सोशल मीडियावरूनच कळालं होतं. मागच्या 4 वर्षापासून आम्ही इकडे येतो आहे. आम्ही राहणारे कल्याणलाच आहे. आमचा जो सोसायटीचा गणपती असतो त्याच्यासाठी आम्हाला सोशल मीडियावरून याचा रेफरन्स मिळाला आणि बघायला आलो होतो. तर पहिल्याच वर्षी आम्हाला बघितल्यानंतर ह्यांची क्वालिटी, ह्यांचं प्रेझेंटेशन खूप आवडलं म्हणून आम्ही मागच्या 4 वर्षापासून यांच्याकडूनच मकर घेतो. ओके. सो मंडळी बघताय हे कुठून आल्यात? कल्याणवरून. सो तुम्ही सुद्धा नक्की व्हिजिट करा. खूप चांगला यांचा रिव्ह्यू आहे आणि तुम्हाला कॉस्ट फ्रेंडली सुद्धा आहे आणि इको फ्रेंडली सुद्धा आहे. सो नक्की व्हिजिट करा. सो मंडळी बघताय दुसरे अजून कस्टमर आहेत. हे खूप वर्षापासून व्हिजिट करतात या वर्कशॉपला. आपण त्यांच्याकडून सुद्धा माहिती घ्यावा. हे का एवढ्या वर्षापासून इथे व्हिजिट करतात तर त्यांच्याकडून आपण माहिती पूर्णपणे घेऊया. सो मॅडम, तुम्ही कधीपासून इथे व्हिजिट करताय आणि का करताय? काहीतरी असेल ह्याचा वैशिष्ट्य असेल राईट वर्कशॉपचं, तर थोडं माहिती सांगाल का? आम्ही इथे 5-7 वर्षापासून इथे व्हिजिट करतात. आम्ही इको फ्रेंडलीलाच मानत आहेत म्हणून इथे खूप सुंदर आणि सुबक मस्त आहे. आता किती वर्षापासून येता तुम्ही मॅम? 7-8 वर्ष झालं. 7-8 वर्षापासून इथे येत आहे. ओके, ग्रेट. आणि तुम्हाला काय वाटतं हे इको फ्रेंडली आपण का घ्यावं? आता तुम्ही माहिती आहे आपला जे इन्व्हायरमेंट आहे त्याचे हानिकारक होते पण. हां, बरोबर. सो अच्छा. सो मैडम एक्चुअली मराठी में कॉन्शियस बोलता है. चालेल, आप हिंदी में भी बात कर सकते हो. एक्चुअली क्या है कि जितने भी मेरे व्यूअर्स हैं उनको बताना है कि यहाँ पे विज़िट क्यों करना है, क्योंकि मैंने जब भी दिखाया जब भी वर्कशॉप मुझे बहुत अच्छा लगा. आपका एक्सपीरियंस कैसे था? एक्सपीरियंस बहुत अच्छा था क्योंकि यहाँ पे हमने जो देखा वो पेपर का देखा, हम लोगों ने थोड़ा यूनिक लगा. ओके. और डिज़ाइन कैसे लिखे? डिज़ाइन सब एक से एक अच्छा है. व्हेरायटीज मतलब तुमको 1 इंच 12 इंच के गणपति के लिए भी कुछ चाहिए, 18 के लिए चाहिए, मंडल के लिए चाहिए तो भी सब चीज़ के वैरायटी है यहाँ पे. तो यहाँ पे एवरीथिंग इज अवेलेबल. मतलब ओके. अवेलेबल. और यहाँ पे कैसा है मतलब वो खुद ही सब फोल्डेबल है. ऐसा भी नहीं है कि पूरा एक साथ तो उठा के इजीली लेके जाए. आप हाँ. ले सकते हो. हाँ, ओके, easily दॅट्स अ ले ग्रेट फीचर. ओके, थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला थोडा व्ह्यू दिल्याबद्दल थँक्यू सो मच. सो मंडळी, आता हा एक तुम्ही बघताय मॉडेल. ह्या मॉडेलची प्राइस किती आहे मॅडम? 2900 रुपये. 2900 रुपये. थोडी कमी जास्त होऊ शकते, तुमच्या साईजनुसार प्राइस डिपेंड्स करते, ॲडजस्टेबल आहे. आणि हा तुम्ही सुंदर असा मॉडेल बघताय. ह्याची प्राइस किती आहे मॅडम? 4,500 पर्यंत. 4,500 पर्यंत हा मिळू शकतो तुम्हाला मॉडेल मकरचा. आणि याच्यामध्ये 2.5 फूट ते 3 फूट मूर्ती आरामात बसेल. हे बघा. आणि सगळे डेकोरेशन परत वापरतात आणि हे 5 वर्ष लोक वापरतात डेकोरेशन. अच्छा, मग तुम्ही बोलता की हे जे रियुजेबल आहे, म्हणजे हे डेकोरेशन तुम्ही 5-5 वर्षापर्यंत पुन्हा पुन्हा वापरू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही होणार. तुम्ही चांगले ठेवलं पाहिजे त्यांना, फक्त मेंटेनन्स चांगला केला पाहिजे. जसं आपण पुस्तक घडी घालून ठेवतो असा कोणताही मकर व्यवस्थित खोला आणि तो व्यवस्थित घडी घालून ठेवा. कुठे कपाटावर वगैरे अगदी सुरक्षित राहतो फाईल प्रमाणे आणि तो परत यूज होतो. म्हणजे अगदी शेवटी तर त्यांचा काहीच खर्च नाही म्हटलं डेकोरेशनवर तरी चालेल. आणि याला न्यायला आणायला काही ट्रान्सपोर्टचा खर्च लागत नाही. गरज नाही, एकदम होल्डर प्रमाणे हातात इझिली कॅरी करू शकतो. हो. आता मॅडम हा बघताय सुबक असा मॉडेल, त्याची प्राइस किती आहे? याची 6,000 पर्यंत आहे. हा सो तुम्ही मंडळी बघताय, ह्याची प्राइस आहे 6,000 आणि खूप सुंदर असं कलाकृतीचं डिझाईन आहे. हे बघा, कलश आहे वरती. आणि अष्टविनायक दाखवलेले आहे. अच्छा, आता हे 8 अष्टविनायकची कलाकृती त्यांनी बनवलंय. अष्टविनायकची कलाकृती बघता येईल, सुंदर अशी कलाकृती आहे. आतून पण बघा, जे मंदिराला मोठ्या सज्ज वगैरे असतात ब्रॅकेट, ती सगळी डिटेल हो, हे डिटेलिंग बघा. कारण कोणत्या कलाकृतीमध्ये काम भरपूर आहे आणि प्रत्येक कलाकृती मागे इंजिनिअरिंग आहे. कारण ते अगदी भक्कम उभं राहणं शक्य नाही. बघ, काही म्हणजे घाबरण्याचं कारण नाही. सगळी खरं ही कागदी त्यांची आहे. ओके, मस्त सुंदर.
सो मंडळी ह्या ओनर होत्या, ह्याने खूप सुंदर अशी माहिती आपल्याला दिलेली आहे. सो आपल्या वर्कशॉपसाठी इकडे जे आहे ते दाखवा, कारण जे हौशी कलाकार आहेत हां त्यांना काही कटआउट वगैरे छोटे घेऊन जातात. कटआउट म्हणजे ज्यांची हे वाले तुम्ही बोलताय का? हे लावलेले आहेत ना, तर त्यांच्या आयडियानुसार हे करून अच्छा, हे कटआउट हां. हे तुम्ही कटआउट बघताय मंडळी, ह्यांच्याकडे त्या सुद्धा डिझाईन आहेत सुंदर अशा. बघू शकता हे कटआउट लावलेले आहेत. हे बघा, हे कटआउट तुम्ही इथून विकत घेऊन जाऊ शकता. ज्यांना वेळ आहे, ज्यांना आनंद आहे, छंद आहे, क्रेझी आहेत ते डिझायनिंगमध्ये, सो ते घेऊन जाऊ शकतात इथून विकत. ते कटआउट सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. ते अगदी स्वस्त आहेत, 50 ते 60 रुपये, 20 म्हणजे रुपये. बघा, हे तर प्राइस कटआउटची बघा, 50-20 रुपयापासून स्टार्ट होते ती 50 पर्यंत, म्हणजे 50 रुपयापर्यंत. लवकरात लवकर या. तुम्ही जर हौशी असणार डिझाईनमध्ये, त्यांचे कटआउट्स रेडी आहेत, तुम्हाला 20 ते 50 रुपयात मिळणार आहेत. ॲड्रेस आणि फोन नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. प्रभा कुटीर, गणेश गल्ली, लालबाग, आणि फोन नंबर सुद्धा तुम्हाला दिसत आहेत, आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे. हे खूप सारे यांचा उपक्रम असतात. हे उपक्रम बघताय तुम्ही, लहान मुलांसाठी छोट्या मकरांचा उपयोग, म्हणजे जे सेलिब्रेशन करतो आपण बड्डे, त्यासाठी सुद्धा हे प्रसिद्ध आहे वर्कशॉप. सो नक्की विजिट करा. एकदम छोटे छोटे कमी किमतीतले. काही लोक याच्यात पण गणेशची स्थापना करतात, कारण काहींचे पाच ऐकत हे बघा, एकदम छोटे मॉडेल. याची प्राइस आहे 100 ते 150 रुपये. सो मंडळी आता बघताय, मला अजून एक नवीन माहिती मिळाली नवीन. तर ते म्हणतायत की त्यांचं फक्त आपल्या इंडियामध्ये जात नाही, इंडियामध्येच त्यांचे कस्टमर नाहीत, तर ते युनायटेड किंगडम म्हणजे UK मध्ये सुद्धा त्यांचे कस्टमर आहेत. बघताय मी, हा पार्सल तुम्ही बघताय, म्हणजे मी तुम्हाला वाटेल खोटं बोलत असेल, तर हा ॲक्च्युली पार्सल आहे. आणि हा पार्सल तुम्ही बघताय युनायटेड किंगडम UK मध्ये. आणि हे पार्सल त्यांनी ऑलरेडी बनवलं आहे, आता ते पोस्ट करणार आहेत, म्हणजे पाठवणार आहेत. हे बघताय. आणि ह्यांची कारकिर्दी किती वर्षाची आहे मॅडम? अगदी 24 वर्ष झाले आम्ही इको फ्रेंडली मकर बनवतोय. 24 वर्ष. 24 वर्ष मंडळी बघताय, 24 वर्षाची यांची कारकीर्द आहे. तसा आमचा 40 वर्षाचा अनुभव आहे. पहिल्या आम्ही कर्मबद्ध बनवायचे. आणि बघा यांची मॉडेल कुठपर्यंत जाते. हे फोल्डेबल आहे. तुम्ही असं, हे जे मॉडेल आहे खूप मोठा मॉडेल आहे, आणि हा फोल्डेबल मॉडेल केला आहे, आणि इझिली कॅरी करू शकतो. हे बघताय, बाहेर पाऊस मुसळधार पडतोय, माझा आवाज तुम्हाला येत नसेल. जर्मनी, अमेरिका, ऑस्ट्रेलिया सगळीकडे जवळ जर्मनी, अमेरिका तिकडे सगळीकडे गेलेले आहेत आमचे. अरे बापरे, म्हणजे आउट ऑफ कंट्री सुद्धा यांचा कस्टमर आहे. बघा किती सुंदर यांची कल्पना आहे. आणि या कल्पनेला सगळ्या ओव्हरऑल वर्ल्डमध्ये ना चांगला असा प्रतिसाद मिळतोय. खूप सुंदर, खूप सुंदर. माझा सॅल्यूट आहे ना. थँक्यू सो मच मॅडम. सो मंडळी बघताय त्यांचे पुरस्कार. यांचे पुरस्कार बघताय तुम्ही. खूप सारे यांना पुरस्कार मिळालेत त्यांच्या कामावर.